नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर काल कर्जतमध्ये तालुका कर्जत राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या आयोजनाने पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं। शोध सुगरणीचा कोकणातील खाद्य संस्कृतीचा। खरं तर ही स्पर्धा 14 जुलै या दिवशी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येते, पण यावर्षी जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस होता, त्यासाठी ही स्पर्धा ऑगस्टच्या 7 तारखेला घेण्यात आली। तर हा कालचा व्हिडिओ आहे, तो मी आज इथे तुम्हाला दाखवणार आहे। तर काल मी या स्पर्धेमध्ये स्वतः भाग घेतला होता आणि तिथे गेल्यानंतर शोध सुगरणीचा हे नाव या स्पर्धेला अगदी साजेसं आहे, कारण तिथे आपण ज्यावेळेस जातो त्या स्पर्धेचे नियम असे होते की कोकणातील खाद्य संस्कृती म्हणजे कोकणामध्ये कडधान्य, धान्य, फळं, नारळ, मासे इत्यादी पदार्थ म्हणजे कोकणातले जे वस्तू आहे त्यापासून तिथे पदार्थ बनवून न्यायचा, त्याची रेसिपी तयार करायची, त्याचा व्हिडिओ तयार करायचा आणि स्पर्धेच्या ठिकाणी त्याची व्यवस्थित मांडणी करायची, असे त्याचे नियम होते। तर मी नियमाला धरूनच स्पर्धेमध्ये उतरली होती, पण तिथे नंबर येऊ दे नाही येऊ दे, पण तिथे गेल्यानंतर खरोखर आपण सुगरण असल्यासारखं वाटतं। तर अशी ती स्पर्धा होती आणि स्पर्धेचं आयोजन म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष रंजनाताई धुळे आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकारी कर्जतमधल्या आणि आमच्या नेरळमधून मनीषाताई पाटील यांनी देखील खूप सहकार्य केलं आणि तिची नेहमीच इच्छा असते की आम्ही नेरळकर त्या स्पर्धेमध्ये सामील व्हावं म्हणून। तर अशी तिची इच्छा असते, पण तिची इच्छा असतेच, पण मला देखील ह्या स्पर्धेची खूप आवड असते, कारण ही स्पर्धा जेव्हा चालू झाली तेव्हा ह्या स्पर्धेची पहिल्या पर्वाची पहिली विनर मी होती। मला फर्स्ट प्राइज तिथे मिळालं होतं आणि काल देखील मी तिथे गेली तर तिथे सगळे पदार्थ बघायला मिळतात। आपला नंबर येऊ दे नाही येऊ दे, पण तालुक्यातून तिथे महिला आलेल्या असतात आणि इतक्या जिद्दीने आलेल्या असतात ना त्या, आणि प्रत्येकीने छान छान पदार्थ बनवून आणलेले असतात। तो संपूर्ण भाग मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे। जेवढं मला व्हिडिओमध्ये पदार्थ दाखवता येतील तेवढे पदार्थ मी दाखवलेले आहे, कारण मी स्वतः स्पर्धक होती, त्यामुळे मी माझं टेबल सोडून दुसरीकडे जाऊ शकत नव्हती, पण इतर महिलांनी पण खूप मेहनत घेतली होती आणि राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष ज्या रंजनाताई धुळे आणि त्यांच्या सगळ्या सहकारी पदाधिकारी यांनी तर खूपच मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी। तर अशा पद्धतीने कालचा इथे शोध सुगरणीचा कार्यक्रम झाला आणि पहिले 3 नंबर काढले। खूप छान वाटलं स्पर्धा वगैरे पाहून आणि तिथे जाणाऱ्या प्रत्येक महिलेंना त्यांनी म्हणजे नंबर येऊ दे नाही येऊ दे, पण प्रत्येक महिलेसाठी त्यांनी एक स्पेशल गिफ्ट देखील ठेवलं होतं, म्हणजे कोणीही तिथे नाराज होऊन जाणार नाही। तर अशा पद्धतीने खूप छान स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये जे पण सगळं म्हणजे मला व्हिडिओमध्ये दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर जस्ट आत्ता घरामध्ये आलेली आहे
आणि ज्या स्पर्धेसाठी मी कर्जतला गेली होती, म्हणजे शोध सुगरणीचा पाककला स्पर्धा कर्जतला आयोजित केली होती, त्या स्पर्धेसाठी गेली होती, ती संपून मी आत्ता घरात आलेली आहे. तर छान असे 5 नंबर त्यांनी काढले आणि 5 नंबर म्हणजे ज्यांचे नंबर काढले त्यांच्या डिश खरंच चांगल्या होत्या आणि परीक्षकांनी पण अगदी योग्य तोच न्याय दिलेला आहे. त्याच्यानंतर तिथे स्पर्धा संपल्यानंतर लगेचच ट्रेन पकडून घरी आलो आणि स्पर्धेला जायच्या 2 दिवस आधीपासून जो उत्साह होता, म्हणजे ते स्पर्धेची पूर्वतयारी करणं, परत ते लिखाण काम करणं, व्हिडिओ करणं, या सगळ्यामध्ये 2 दिवस डोकं एकदम चक्रावून गेलं होतं. कारण का प्रत्येकजण स्पर्धेमध्ये जायच्या तयारीत असतो आणि त्याला उत्सुकता काय असते की माझा नंबर यावा, मग तो पहिला असू दे दुसरा असू दे पण नंबर यावा, आणि प्रत्येकजण त्याच तयारीने तिथे जात असतो आणि तशीच ओढ असते. म्हणून रात्रभर जागरण केलं, सकाळपासून दगदग, सगळे घरातले कामं टाकून बिकून स्पर्धेला गेलो होतो निघून आणि आता स्पर्धेवरून आलेलो आहे. छान वाटलं, कार्यक्रम खूप छान झाला. सुधाकर भाऊंचं कामच खूप चांगलं आहे. वर्षाचे 365 दिवस घरामध्ये बायका काम करतात आणि अनेक पदार्थ त्या बनवतात, पण कधी त्याचं कोडकौतुक असं जरी झालं तरी पण ते तेवढं. पण खरं सुधाकर भाऊंनी आणि रंजनाताई धुळे त्यांनी तर मनावरच घेतलेलं आहे का प्रत्येक वर्षी एक सुगरण शोधून काढायची, आणि तशा प्रकारचा त्यांनी तो उपक्रम चालू केलेला आहे आणि खूप बरं वाटलं स्पर्धेला जाऊन. आता घरी आली, म्हटलं 2 शब्द बोलून इथे व्हिडिओ संपवावा, म्हणून आज व्हिडिओ करायला घेतला. स्पर्धेचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.